नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। अस्माकं तु विशिष्टाये तान्नि बोध द्विजोत्तम। नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं ताम्रवीमिते। भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः। अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च। आता अमुचादळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगिजती। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। या अध्यायाची असणारी प्रस्तावना 84 ओव्यामध्ये आहे। यानंतर महाभारताच्या अंतर्गत येणारं भीष्म पर्व आणि त्या भीष्म पर्वामध्ये आलेली भगवद्गीता, या भगवद्गीतेची पार्श्वभूमिका अर्थात पूर्वपीठिका काय आहे त्याचा परामर्श आपण घेत आहोत। अर्थात भगवद्गीता हा संवाद आहे, श्रीकृष्ण अर्जुन संवादे। मग या संवादाला नेमकं काय कारण आहे, संवादाची पार्श्वभूमिका किंवा संवाद निर्माण होण्याकरता नेमक्या कोणत्या हेतूमुळे हा संवाद प्रगट झाला ते सांगण्याच्या पूर्वी आपल्याला ही गीता प्रगट होत असताना कुठं प्रगट झाली, रणांगणावर का, युद्धाचा प्रसंग आहे आणि त्या सगळ्याचं ज्ञानोबाराय किंवा श्री व्यास महर्षी हे सगळेजण वर्णन करतात। प्रश्न प्रारंभाला विचारलेला आहे की हे संजया, माझे आणि पंडूचे पुत्र युद्धाच्या भूमिकेतून धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर एकत्र आले, त्यांनी आता काय केलं? कारण धर्मक्षेत्रावर गेल्यानंतर अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये बदल होऊ शकतो, त्यामुळे दुर्योधनाच्या मनात जर बदल झाला तरी पण युद्ध थांबू शकतं, किंवा धर्मराजाच्या अंतःकरणात जर बदल झाला, परिवर्तन घडलं तर युद्धाला विराम पोचू शकतो। असं काही घडलं का? तर संजय यांनी सांगितलं तसं काही घडलं नाही। उलट पांडवांची व्यूहरचनात्मक असणारी सैन्य रचना पाहिल्यानंतर राजा दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन अशा प्रकारचा संवाद करता झाला। तो म्हणतो, हे आचार्य, तुमचा प्रिय असणारा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने तयार केलेली पांडवांची मोठी सैन्य रचना आपण चांगल्या प्रकारे पहा। आणि फक्त धृष्टद्युम्नच इथं आलेला आहे असं नाही, तर यामध्ये ज्यांचे धनुष्य फार फार मोठे आहे किंवा पराक्रमाच्या बाबतीमध्ये जे भीम आणि अर्जुनाची बरोबरी करू शकतात, अशा प्रकारे महान महान महारथी या ठिकाणी आलेले आहे। शास्त्रामध्ये महारथी पुरुषाचं वर्णन केलं आहे की जो 11 सहस्राणी योधयत यस्तु धन्विनाम शस्त्रशास्त्र प्रवीणश्च महारथ इति स्मृतः। याचा अर्थ जो एकटा 10,000 धनुष्य धारण करणाऱ्या धनुर्धारी सैनिकांच्या बरोबर किंवा योद्ध्यांच्या बरोबर एकटा युद्ध करू शकतो एका काळात, क्रमाक्रमाने नाही बरं, युगपत एकाच काळामध्ये, नाहीतर मग 10,000 दिवसभरामध्ये असं नाही। 10,000 धनुष्य धारण करणारे योद्धे एकदाच आल्यानंतर जो सर्वांना तोंड देऊ शकतो आणि शस्त्र चालविण्यातही प्रवीण आहे आणि शास्त्र समजण्यातही प्रवीण आहे। शस्त्रही माहिती आहे, शास्त्रही चांगलं माहिती आहे, म्हणजे मालाही माहिती आहे आणि भालाही माहिती आहे। प्रसंग आला तर माला जप करू शकतो, प्रसंग आला तर भाला घेऊन युद्धही करू शकतो। या बाबतीत जो निपुण आहे त्याला महारथी असं म्हणतात। नंतर अगणित असणारा प्रमाण आहे आणि अशा धनुर्धारी पुरुषांच्याबरोबर युद्ध करतो त्याला अतिरथी असं म्हणतात। जो एकटाच हजारांच्या बरोबर युद्ध करतो त्याला रथी असं म्हणतात, फक्त रथी। आणि त्यापेक्षा कमी संख्यांच्या बरोबर युद्ध करतो त्याला अर्धरथी असं म्हणतात। बाकीच्यांचा विचार इथं नाही आला। परिचय करून देत असताना सर्वे एव महारथाः, हे सगळेच्या सगळे महारथी आहे। म्हणजे जवळपास
4थ्या श्लोकाच्या उत्तरार्धातून तर अगदी 6व्या श्लोकाच्या पूर्ण विचारापर्यंत या 2.5 श्लोकामध्ये जवळपास 17 जणांची नावं आलेली आहेत आणि सगळेच्या सगळे महारथी आहेत. मग आता यांच्यामध्ये ज्यांचा उल्लेख नाही आला, समजा भीमाचा उल्लेख नाही आला, भीमार्जुन समायुधी फक्त तुलना आलेली आहे, किंवा अर्जुनाचा 5 पांडवांचा यांचा उल्लेख नाही आला, तर हे सगळे महारथी नाही, हे अतिरथी आहे. म्हणजे महारथीपेक्षा सुद्धा पुढची पायरी त्यांची आहे, पुढचा क्रम त्यांचा आहे. म्हणून महारथींचे फक्त मी तुम्हाला वर्णन करून सांगितलं. मग आता दुर्योधनाला असं म्हणतील द्रोणाचार्य, जर हे सगळे महारथीच आहेत, 10,000 जणांच्या बरोबर युद्ध करणारे सगळे आहेत, यांचा पराक्रम जर एवढा मोठा असेल तर मग कशाला युद्धाचा हट्ट धारण करतो. एवढं जर आपण बल पाहिलं तर संधी करून घे, तह कर. कारण तुमच्याकडं तर तसं कोणी नाही दिसत, तो आचार्य तसं नाही, मी फक्त त्यांचा परिचय दिला आहे. आता आमच्या लोकांचा मी तुम्हाला परिचय देतो, ते सुद्धा तुम्ही ऐका. आणि मग ते या श्लोकामध्ये सांगतात, अस्माकं तो विशिष्टाये तान निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान ब्रवीमि ते भवान भीष्मः च कर्ण च कृपः समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णः च सौमदत्तिः तथा एव च. काही गीतेमध्ये पाठ असा आहे, सौमदत्ती जयद्रथः, असा पण काही गीतेमध्ये पाठ आहे. बरं, असा पण आहे, पौराणिक पाठ आहे. मधुसूदन सरस्वतींच्या टीकेमध्ये सौमदत्तीर जयद्रथः असा पण एक पाठ आहे, आलेला आहे. पण सामान्यपणे आपल्याला हाच पाठ माहिती आहे, सौमदत्तीस तथैव च, ओघात आला म्हणून सांगितला, त्या टीकेमध्ये आलेला आहे. मग त्यांनी पण घेत असताना असं म्हटलं की काही काही ग्रंथामध्ये हा पाठ पुराण काळामध्ये आलेला असेल, अडचण ती काही नाही, चुकीचं आहे असं नाही म्हणायचं, कारण उल्लेखच आहे सगळ्यांचा. अस्माकं, परंतु आमच्या पक्षामध्ये हे द्विजोत्तम, द्विज म्हणजे काय, आपण ब्राह्मण आहात. ते दुर्योधनाचा प्रत्येक शब्दाच्या पाठीमागचा भाव फार वेगळा आहे. बरं, जर आपण द्विजोत्तम असं जर आपण विशेषण घेतलं त्यांचं, तर आपण ब्राह्मणांच्यामध्ये उत्तम आहात असा अर्थ होतो. आणि दुसरा जर अर्थ घेतला तर आपण ब्राह्मणात श्रेष्ठ आहात, युद्ध करण्याचं काम क्षत्रियाचं असतं. म्हणून जर तुम्हाला युद्ध करता आलं तर करा, नाहीतर तुम्ही आश्रमात निघून गेला तरी चालेल, अडचण काहीच नाही. द्विजोत्तम, कारण आपण ब्राह्मणामध्ये श्रेष्ठ आहात. कारण शौर्यम तेजो हे क्षत्रियांचा धर्म आहे. शमोदमस्तपशौचम क्षांतिरार्जवमेव च ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. म्हणून हे द्विजोत्तम असा त्यांनी भाव घेतला आहे. हे काही माझ्या मनातलं नाही, जे टीकेत आलं ते सांगण्याचा प्रयत्न आहे. हे द्विजोत्तम, सगळ्या ब्राह्मणामध्ये आपण उत्तम आहात. अस्माकं तु ये विशिष्टाः, माझ्या असणाऱ्या बाजूला मम सैन्यस्य नायकाः, माझ्या सैन्यांचं नायक म्हणजे कोण, नेतृत्व करणारा, ज्याला हल्लीच्या भाषेमध्ये पुढारी असं म्हणतात. कारण नायक शब्दाचा इथे अर्थ करत असताना पुढारी असाच अर्थ केलेला आहे. जो सगळ्यांच्या पुढं राहतो, नेतृत्व करतो, त्याला पुढारी, नेतृत्व करणारा म्हणून नेता किंवा नायक असं म्हणतात. नाहीतर मग सैन्याला म्हणा तुम्ही जा पुढं, मी मागून येतो, असं नाही चालत. नायक म्हणजे पुढे असला पाहिजे. मम सैन्यस्य नायकाः ये विशिष्टाः, जे कोणी विशेष लोक असतील ते तान, त्यांच्या असणाऱ्या नावाचा संज्ञार्थम, ते आपल्याला कळावे, माहिती व्हावं याकरता ते ब्रवीमी, मी तुम्हाला सांगतो आहे, आपण त्यांना जाणून घ्या. पण इथं शब्द कसा आला माहिती आहे का, तान निबोध, उपसर्गपूर्वक बुधबोधती नावाचा धातू आहे की नाही, आपण त्यांना चांगल्या प्रकारे ज्ञान करून घ्या. पांडवांच्या सैन्याकरता पश्य हे क्रियापद आलं, त्यांना पाहून घ्या. का पाहून घ्या, कारण समोरच आहे म्हणून पाहून घ्या. ते समोरचे दिसतात पण आपल्या बाजूची तुम्हाला दिसणार नाहीत. कारण मनुष्य समोरचं पाहतो ना, मागचं काय पाहणार आहे. आपल्या रांगेत जे उभे आहेत त्यांना तुम्ही जाणून घ्या की आपल्याही पक्षामध्ये कुणीतरी आहे, यांचा तुम्हाला विसर पडता कामा नये. फक्त समोरचे बघू नका. म्हणून पश्य, समोरच्यांना पहा. पश्यैतां पांडुपुत्राणां
हे समोर पहा. पण आपल्या पक्षातले जे आहे तान निबोध, त्यांना तुम्ही जाणून घ्या. मी त्यांची नावं सांगतो. मग आता नावं सांगत असताना बघा, कारभार एकाला दिला आणि मान एकाला दिला. सेनापतीपद भीष्माचार्यांना, म्हणून त्यांना तो मोठेपणा दिला. नावाचा उल्लेख करायची यादी जेव्हा वाचण्याचा प्रसंग आला तेव्हा पहिलं नाव त्यांचं घेतलं, भवान. आपण स्वतः मोठे आहात, आमच्याकरता आपण विशिष्ट आहात. म्हणजे द्रोणाचार्यांच्या मनामध्ये भीष्माचार्यांना सेनापतीपद दिलं याच्या बाबतीमध्ये कोणताही आकस राहू नये किंवा मला इथं यांनी कमी लेखलं असं होऊ नये, म्हणून तो यादी वाचत असताना पहिलं नाव त्यांचं घेतो आणि नंतर भीष्माचार्यांचं. बघा, भवान म्हणजे आपण स्वतः. दुसरं कोण आहे? भीष्मच. भीष्म पण आहे, ज्यांचा पराक्रम फार भीषण आहे, ते आहात. यानंतर कर्णच, कर्णाच्या नावाचा उल्लेख केला. आता वास्तविक द्रोणाचार्य हे विद्यागुरू आहे, भीष्माचार्य पितामह आहे. मग आता वयानुसार नावाचा उल्लेख यायला पाहिजे की नाही? मध्यंतरी कर्णाचं नाव घातलं. कर्ण तरुण आहे, पण द्रोणाचार्याचा कर्णावर जास्त विश्वास आहे. पण द्रोणाचार्य येण्याच्या अगोदर कृपाचार्य यांचे कुलगुरू आहे. मग आता कृपाचार्याचं नाव नंतर लेखलं, कृपहच. पण मग कृपाचार्यांना राग येऊ नये म्हणून विशेषण लावलं, समितिंजया हा कृपाहा. जो संग्रामामध्ये चांगल्या प्रकारे शत्रूंना जिंकू शकतो त्यांच्या नावाचा उल्लेख केला, समितिंजया हा कृपाहा. म्हणजे हुशार किती आहे हा. विनाकारण त्याला राजा नाही म्हटलं, राजनीतीतला येतो. व्यासपीठावर कोणाच्या नावाचा उल्लेख कधी होतो यालाही फार महत्त्व असतं. मग एखाद्याच्या नावाचा उल्लेख जर उशिरा आला तर माणसं म्हणतात त्यांचं नाव विसरलं. असं नाही, त्यांचं नाव माझ्या ध्यानातच होतं, पण ते कलशस्थानी घ्यायचं म्हणून मी शेवटी घेतलं, असं लोक विशेषण देतात. बघा, आपणही समजून घ्यावं की काय झालं काय नाही म्हणून. म्हणून कृपहच समितिंजया हा, कृपाचार्यांच्या नावाचा उल्लेख करत असताना विशेषण दिलं, समितिंजया हा. ज्ञानोबराने मात्र समितिंजय सौमदत्ती असे पुढं घेतलेलं आहे. समितिंजय ज्ञानोबरांचा हा भाव आहे, समितिंजय आणि सौमदत्ती ओवीत तो भाव घेतला. श्लोकातला अर्थ असा महापुरुषांनी केला आहे. नंतर कोण आहे का आणखीन द्रोणाचार्याला आनंद व्हावा, मुलाच्या नावाचा उल्लेख पहिला केला. बघा, अश्वत्थामा. आता मुलाच्या नावाचा उल्लेख केला तर कोणत्या बापाला आनंद होणार नाही, म्हणून मुलाचाही उल्लेख. आता बापाचा झाला की मुलाचा झालाच की नाही, पण वेगळा उल्लेख केला, अश्वत्थामा चिरंजीव आहे. बघा, विकर्णहच. विकर्ण हा एकमेव असा आहे कौरवामधला की ज्याने द्रौपदी मातेची विटंबना थांबण्याकरता सगळ्यांचा प्रतिकार केला होता. हा धर्मात्मा आहे विकर्ण. म्हणून असं काही समजू नका आचार्य की धर्मराजाच्या पक्षातच सगळे धर्मात्मे आहे, आमच्याही बाजूला काही काही महात्मे आहे. बरोबर आहे, पण त्याची तुम्हाला किंमत नाही, आता किंमत आहे. अश्वत्थामा विकर्णहच सौमदत्ती. सोमदत्त नावाचा राजा, त्याला भूरिश्रवा वगैरे असं म्हणतात, त्यांचा मुलगा सुद्धा इथं आलेला आहे. तथा एवच बाकीचे आणखीन भरपूर आहेत. त्याचा उल्लेख करत असताना अन्येच एवढंच फक्त म्हटले, इतर तर फार आहे, यादी काही मला सांगता येणार नाही. त्यांची यादी सांगत असताना 17 जणांची सांगितली आणि आपल्याकडची यादी सांगताना अवघं 5-6 जणांची सांगितली. स्वतः द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण, सौमदत्ती, बस एवढेच सांगितले, जास्त काही सांगितले नाही. असे पुष्कळ आहे आचार्य आपल्याकडे, पण सांगता येणार नाही. एवढ्यांचा तो उल्लेख करतो. आता ज्ञानोबा यावर स्पष्टीकरण करतात. आता आमुच्या दळी नायक जे रूढवीर सैनिक, ते प्रसंगी ऐक सांगी जती, उद्देश एक दोन्ही जाई जती बोलोनी, तुम्ही आदी करुणी मुख्य जे जे. 2 ओव्याचा एकत्र विचार घेतला तरी चालेल. आता म्हणजे कोणाचा? पांडवांच्या पक्षातल्या मुख्य महारथी लोकांचा परिचय झाला, त्यांना आपण पाहून घेतलं. आता म्हणजे अनंतरी अर्थानं यानंतर कोण कोण आहे? आमुच्या दळी. दळ म्हणजे सैन्य. आमचं सैन्य किती आहे? 11 औक्षहिणी. आणि त्या सैन्यांचं नेतृत्व करण्याच्या बाबतीमध्ये जे जे नायक आहेत, रूढ शब्दाचा अर्थ होतो प्रसिद्ध आहे, पराक्रम गाजवण्यामध्ये समर्थ असल्यामुळे वीर आहेत.
आणि सैनिक म्हणजे प्रत्यक्ष युद्ध करतात. इथे जरी सैनिक शब्द आला असेल तर दुर्योधनाच्या मनातला भाव असल्यामुळे ते सैनिक आहे. पण आता सैनिकाचा कुठं उल्लेख होत असतो का? सैनिकाचा उल्लेख नाही आहे. सैनिकांचं नेतृत्व करणारा जो नायक पुढारी असतो, योद्धा, त्याचा उल्लेख केलेला असतो. म्हणून दुर्योधनाच्या मनातून ते सैनिक आहे. पण पाहिलं तर ते खऱ्या अर्थाने मुख्य नेतृत्व करणारे योद्धेच आहेत. पण त्याच्या मनातला भाव असल्यामुळे तो त्यांना सामान्य सैनिक आहे असं म्हणतोय. त्याचा उल्लेख तो करतोय. जे रूढवीर सैनिक पण प्रसिद्ध आहे म्हणून त्यांचा उल्लेख करतो. किंवा मी राजा आहे, माझं अधिपत्य भीष्माचार्यांना मान्य आहे म्हणून ते सेनापती आहे. आणि मग सेनापतीच्या नंतर बाकीचे सगळे सैनिकच आहे असाही भाव घेता येईल. जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे सांगिजती ऐक. प्रसंग आलेला आहे, प्रसंगाने मी सांगतो आहे, आपण श्रवण करा. प्रसंग कोणता आला बरं? खरं आहे हा युद्धाचा प्रसंग आहे. युद्धाच्या प्रसंगामध्ये परिचय करून देण्याचा प्रसंग नसतो. युद्धात प्रसंग कोणता आहे? फक्त युद्ध करायचा. पण काय करावं? प्रसंग कोणता आला? युद्धाच्या भूमिकेमध्ये मी पांडवांच्या पक्षातल्या लोकांचा परिचय करून दिला, हाच प्रसंग आहे. आणि हा ओघात प्रसंग आल्यामुळे मी तुम्हाला आमच्याही लोकांचा परिचय करून देतो. नाहीतर परिचय करून देण्याचा हा काही प्रसंग आहे का? ते थोडीच लग्न आहे परिचय करून द्यायला. पण आता युद्धाच्या प्रसंगामध्ये जर समोरच्या लोकांचा परिचय होत असेल तर आपल्याही लोकांचा परिचय करून द्यायला पाहिजे, हाच प्रसंग आहे. प्रसंगे ऐक सांगिजती. सगळ्यांची यादी सांगणार नाही, उलट तुम्ही आदी करुणी मुख्य जे जे उद्देश एक दोन्ही बोलून जाईजती. अन्वयास होईल. तुम्ही म्हणजे प्रारंभाला तुम्ही आहात, आदी म्हणजे सुरुवातीला, तुम्ही सुरुवातीला आहात असे मुख्य जे जे असतील, अगदी बोटावर मोजण्या इतके, ज्यांचा पराक्रम फार मोठा आहे, त्या सर्वांचं उद्देश एक दोन्ही, उद्देश म्हणजे माहिती होण्यासाठी एक दोघा जणांचा मी उल्लेख करून जातो, आपण त्यांचं श्रवण करावं, माहिती व्हावी. आता द्रोणाचार्यांना सर्वांचीच माहिती आहे, पण द्रोणाचार्यांच्या मनामध्ये याही प्रसंगाला कोणत्या प्रसंगात कोणाची योजना करावी हे मनात राहावं. बऱ्याचदा आपल्याकडं लोक भरपूर असतात, पण कार्यप्रसंगाला कोणाची योजना करावी किंवा कोणतं काम कोणाला सांगावं हे कार्यबाहुल्यामुळे कळत नाही. म्हणून तुमच्या लक्षात असावं, माहिती करता फक्त मी एक दोघ जणांची नावं सांगतो म्हणे, एक दोन्ही जाईजती बोलोनी. आणि मग तो परिचय करून देतो आहे कोणाकोणाचा बघा. हा भीष्म गंगानंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, रिपुगज पंचाननू कर्णवीरू, एकेकाचेनी मनोव्यापारे. किंवा या एकेकाचेनी मनोव्यापारे, हे विश्व होय संहरे, हा कृपाचार्य न पुरे एकलाची. या दोन ओळ्यांचा एकत्र विचार आहे. पुढे प्रसंगच आहे सगळ्यांचा म्हणून सांगणारच आहे. हा भीष्म गंगानंदनू, भीष्माचार्यांचा उल्लेख करत असताना गंगानंदनू असा शब्द आलेला आहे. काल आपण पाहिलं अभिमन्यूचा उल्लेख करत असताना हा सुभद्रा हृदयनंदनू, सुभद्रा मातेच्या अंतकरणाला जो आनंद प्रदान करतो तो मुलगा अभिमन्यू आहे. आणि भीष्माचार्यांच्या बाबतीमध्ये ते गंगानंदन आहे, याचा अर्थ ते गंगेचे पुत्र आहेत. भीष्माचार्यांचा जन्म झाला कसा, त्यांचं भीष्म हे नाव पडलं कसं, तर या बाबतीमध्ये कथा अशी आली आहे. महाभारतांतर्गत इक्ष्वाकू नावाचा वंश, त्या सूर्यवंश घरामध्ये एक महाभीष नावाचा राजा झाला. इतकं पुण्यकर्म संपादन केलं, सदैव वैकुंठाला गेले ते, किंवा इथं देह टाकून मग गेले. व ते स्वर्गात गेल्यानंतर पुण्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे ते म्हणले मला आता सत्य लोकामध्ये दर्शनाला जायचं. ब्रह्मदेवाच्या दर्शनाला गेले आणि तेवढ्यामध्ये साक्षात गंगा मातासुद्धा ब्रह्मलोकामध्ये आली. पण आल्यानंतर गंगा माता एका आसनावर विराजमान, महाभीषसुद्धा एका आसनावर विराजमान. वाऱ्याची झुळूक आली आणि थोडासा पदर डोक्यावरचा खाली सरकला, बाकी सगळ्या देवांनी नजर खाली घेतली.
पण ते महाभीष मात्र गंगेकडे एकटक पाहत राहिले. ब्रह्मदेवाने शाप दिला. सत्यलोक असताना तो स्त्रीचं सौंदर्य निहाळतो आहे आणि गंगेने पाहिलंच होतं. दोघाला शाप दिला की तुम्ही मानव देहामध्ये जन्म घ्याल. आता स्वर्गात गेला होता, सत्यलोकामध्ये गेला, पुण्यवान व्यक्ती होता, पण थोडीशी उणीव झाली की लगेच जन्म. ब्रह्मदेवाने तो शाप दिला. चतुराननाचे वाचे, काय आहाती लटके अक्षरांचे साचे. त्या ब्रह्मदेवाचा शाप खरा ठरण्यासाठी या दोघांनी जन्म घ्यायचं ठरवलं. झालं असं, महाभीष आपल्या रस्त्याने आली आणि गंगा माता आपापल्या रस्त्याने येऊ लागली. त्या गंगा मातेला अष्टवसू भेटले रस्त्याने येता येता आणि गंगेने सांगितलं की आता मला तर जन्म घ्यायला मृत्यू लवकर जायचं आहे. त्या अष्टवसूने वसिष्ठ ऋषींच्या आश्रमातली नंदिनी नावाची कामधेनू तिला चोरण्याचा प्रयत्न केला होता. हे अष्टवसू 33 कोटीमध्ये हे अष्टवसू आहे बरं. 12 आदित्य, अष्टवसू, 11 रुद्र आणि 2 अश्विनी कुमार. याला 33 कोटी. कोटी म्हणजे संख्यावाचक नाही, प्रकारवाचक. आपल्याकडचे देव किती आहे? 33 प्रकारचे, म्हणून त्याला 33 कोटी असं म्हणतात. कोटी शब्दाचे 2 अर्थ होतात. मग त्या अष्टवसूने सांगितलं गंगा मातेला की माते, आम्हाला सुद्धा वसिष्ठांनी असा शाप दिला आहे की तुम्हालाही जन्म घ्यावा लागेल, पण आम्हाला मृत्यूलोकात राहायची इच्छा नाही. तू एक काम कर, तू आता मृत्यूलोकात जाणारच आहे, तर आम्ही तुझ्या उदरी जन्माला येतो, पण जन्माला आलं की लगेच आम्हाला पाण्यात टाकून दे, म्हणजे लवकरात लवकर आमचा देह सुटेल आणि आम्हाला पुन्हा आमचा दिव्य जन्म प्राप्त होईल. गंगा मातेने सांगितलं काय हरकत नाही, पण तुमच्यामध्ये चोरीचं नेतृत्व करणारा एक दिव्य वसू होता, त्याला मात्र लवकर सुटका नाही, त्याला भरपूर दिवस मृत्यूलोकात राहावं लागेल. आणि तो दिव्य वसू म्हणजेच भीष्माचार्य आहे. मग आता हे गंगा आणि तो महाभीष नावाचा राजा जन्म घ्यायचं, तर महाभीष झाला शंतनू. आणि मग तो सहज एकदा शिकार करण्याकरता निघाला, गंगेच्या काठाने चालला होता. तेवढ्यात गंगा माता प्रगट झाली, पाहिलं आणि त्याने आपला प्रस्ताव सादर केला की तुझ्याशी मला लग्न करायचं आहे. गंगेला ते स्मरण होतंच. गंगा मातेने सांगितलं पण माझी एक अट आहे, मी लग्न करण्यासाठी तयार आहे, पण कधीही मी कोणतं काम केलं की मला प्रश्न विचारायचा नाही मी का करते आहे म्हणून. ज्या दिवशी एखाद्या कामात तुम्हाला प्रश्न विचारशील किंवा माझ्या कामाकरता अडथळा करशील, त्या दिवशी मी तुझा त्याग करेन. तुम्हाला काही हरकत नाही, मी तुला कधीच अडवणार नाही, तू कोणतंही काम कर. दोघाचा विवाह झाला आणि मग कालांतराने त्या गंगेने एका पुत्राला जन्म दिला. जन्म दिल्याबरोबर तिने तो मुलगा हातात घेतला आणि ती सरळ राजवाड्याच्या बाहेर निघाल्यानंतर आली गंगेच्या प्रवाहाच्या काठावर आणि काहीच विचार न करता ते लहान मुलगा, नुकताच जन्माला आलेला नवजात शिशू, दिला पाण्यात टाकून. पण ते शंतनू थांबू शकले नाही तिला. का? कारण जर हिला कार्याकरता प्रतिबंध करावा तर हे आपल्याला सोडून जाईल आणि मग त्याला ते वियोग सहन होणार नव्हता. असं करता करता तिने 7 मुलं प्रवाहात सोडून दिली आणि 8वा मुलगा टाकणार तेवढ्या शंतनूला ते राहवलं नाही. शंतनू म्हणून तू स्त्री आहे का एखादी हाडळ आहे? काय तुझं मातेचं अंतकरण नाही म्हणे तुला? नुकताच जन्माला आलेला मुलगा कोणी पाण्यात टाकत असतात का? आतापर्यंत 7 मुलं मारली म्हणे तू. गंगेने सांगितलं तसं नाही. सगळा इतिहास सांगितला. या 8 मी मारलं नाही, या 7 जणाला मारलं नाही, या 7 मी मुक्त केलं. हे अष्टवसूपैकी 7 वसू मुक्त झाले. पण बहुतेक हा दिव्य नावाचा वसू जो माझ्या हातात आहे, बहुतेक याला इतक्या लवकर काही मुक्त होता येणार नाही, त्याला फार दिवस राहावं लागेल. आणि मग गंगेने सांगितलं आता मी तुम्हाला सोडून जाणार, कारण तुम्ही माझं वचनभंग केलं आहे. झालं मग, पण या मुलाला मी स्वतः घेऊन जाणार आणि योग्य वय झालं की मी तुम्हाला तुमचा मुलगा परत देणार. ते दिव्य वसूला ती घेऊन गेली. आणि इकडे असं झालं की गंगेचा वियोग झाला, शंतनू राजाला काही करम येणार. सहज शिकार करण्याकरता पुन्हा निघाला तर एक कोळ्याची मुलगी होती, सत्यवती. तिच्या अंगाला सुगंध होता, सत्यवती. आणि मग तिच्यावर नजर पडली तर याने सांगितलं तुझ्याशी मला लग्न करायचं आहे. ती म्हणे मी निर्णय नाही देऊ शकत, माझ्या वडिलांना विचारा. मर्यादा बरं, वडिलांना विचारा
वडिलांनी होकार दिला तर लग्न करण्यासाठी मी तयार. महाभारतातून एवढं तरी घेतलं पाहिजे. नाहीतर आता हल्लीच्या काळात लग्न झालेलं आईबापाला कळतं की आपल्या मुलामुलीचं लग्न झालं. तिने सांगितलं वडिलांना विचारा, वडिलांची परवानगी जर असेल तर मी तुमच्याशी विवाह करू शकते, कारण तुम्ही राजा आहात. मग ते कोळी हुशार फार होता. तो म्हणला मी माझी मुलगी तुम्हाला द्यायला तयार आहे, पण एक अट आहे म्हणे. म्हणे काय अट? माझ्या मुलीपासून तुम्हाला जो मुलगा होईल तो तुमचा राज्याचा भविष्यकाळात राजा झाला पाहिजे. ते म्हणले काही हरकत नाही. झालं. हे लग्न त्या देवव्रताने लावून दिलं होतं, कारण शंतनू नाराज होते थोडेसे. वडिलांना विचारलं का नाराज आहे? म्हणे तो कोळ्याने अशी अट टाकली की तिचाच मुलगा हा राजगादीवर बसला पाहिजे. तोपर्यंत त्या देवव्रताला गंगा मातेनं आणून दिलं होतं. मधल्या काळामध्ये 18 वर्षाचं वय झालं तर त्यांनी परशुरामाकडे सगळं शिक्षण केलं होतं, धनुर्विद्या. मग आता 18 वर्षाचा मुलगा देवव्रत आपल्याकडं आला आहे आणि वडिलांचा चेहरा पाहिला तर नाराज आहे. विचारलं म्हणे का? म्हणे मला सत्यवतीसोबत लग्न करायचं, पण तिच्या वडिलांनी मात्र अट टाकली की तिच्यापासून जो मुलगा होईल तो राज्याचा वारस ठरला पाहिजे. आणि मला तो निर्णय काही घेता नाही आला, कारण तू माझा मुलगा आहे ना पहिला, गंगेपासून झालेला. मग तुला जर मी राज्य दिलं नाही तर तुझ्यावर अन्याय होईल. ते म्हणले असं आहे का? चला म्हणे. मग म्हणजे आपल्या बापाचं लग्न लावावं याकरता देवव्रत तयार झाले आणि ते सरळ त्या कोळ्याच्या घरी गेले. म्हणून का हो, तुमची असणारी सत्यवती नावाची मुलगी तुम्ही माझ्या वडिलांना देणार आहात ना, कन्यादान करणार? म्हणे देणार आहे, पण अट आहे. कोणती? म्हणे माझ्याच मुलीचा मुलगा राज्यगादीवर बसला पाहिजे. काय हरकत नाही म्हणे. म्हणे आजपासून तुम्हाला सांगतो तुमचाच मुलीचा मुलगा गादीवर बसेल. पण तो कोळी हुशार होता. तो म्हणे ठीक आहे, पण भविष्यात तू लग्न केलं मग? म्हणजे भीष्माचार्याला म्हणतोय ते, तू जर लग्न केलं आणि तुला जर मुलगा झाला तर तुझ्या मुलाचे आणि माझ्या या मुलीच्या मुलाचे भांडणं झाले तर मग तर राज्य तू नाही घेणार, पण तुझ्या मुलाला तर मिळेल. तो मला असं आहे का? मग मी लग्न करणार नाही वडिलांसाठी. आणि त्याने भीषण प्रतिज्ञा केली. म्हणजे वडिलांचं लग्नही लावून दिलं, स्वतः मी आजन्म ब्रह्मचारी राहील, लग्न करणार नाही, आणि जोपर्यंत मी जिवंत राहील तोपर्यंत हस्तिनापुराचं राज्य संपादन करेल, अशी भीषण प्रतिज्ञा केल्याबरोबर देवाने आकाशातून पुष्पवृष्टी केली. आणि तेव्हापासून देवव्रताचं नाव भीष्माचार्य झालं. भीषण प्रतिज्ञा केली म्हणून भीष्म असं नाव. आणि मग वडिलांनीच त्याला आशीर्वाद दिला की तू माझ्याकरता एवढा त्याग करतो आहे तर तुला मी आताच वरदान देतो आहे की तुझी इच्छा असल्याशिवाय मृत्यूसुद्धा तुला स्पर्श करणार नाही. इच्छा मरणी. म्हणून तर ज्ञानोबाने उल्लेख करत असताना कसा उल्लेख केला? हा भीष्म भीषण प्रतिज्ञा करणारा. आणि पुन्हा गंगानंदनू, गंगेचा पुत्र आहे. गंगा माता त्याला घेऊन गेली आणि 18 वर्ष होईपर्यंत परशुरामाकडे धनुर्विद्या सगळ्या वेदांताचं शिक्षण दिलं. मुलगा आणून दिला आणि शंतनूने नंतर लग्न केलं. मुलगा आल्यानंतर यांनी वडिलांसाठी भीष्म प्रतिज्ञा केली. इतकी प्रतिज्ञा भयंकर आहे की देवालासुद्धा आपली प्रतिज्ञा मोडावा लागली. बघा, भीष्मपणा केला खरा, धनुर्धारा रक्षिले. देवाने प्रतिज्ञा केली मी शस्त्र हातात धरणार नाही. ती बातमी भीष्माचार्यांना कळाली. ते असं म्हणजे तू शस्त्र हातात धरणार नाही, पण हा भीष्म आहे, तुला शस्त्र हातामध्ये धारण करण्याकरता भाग पाडल्याशिवाय मीही राहणार नाही. भगवान म्हणले काय हरकत नाही, तुमची तर तुमची आशा तर आपण लय मोडलेली आहे, आणखीन एक मोडली तर काय हरकत आहे. देवाचं तसं काही नाही, देवाचा लवचिक कारभार आहे. जसा प्रसंग आला तसं. त्याचं काही प्रभू रामचंद्रासारखं नाही आहे एक बाणी आणि एक वचने, असं नाही. या प्रसंगाला जशी परिस्थिती असेल, आपल्या दोन्ही चरित्र आदर्शच आहे बरं. प्रभू रामचंद्राच्या बाबतीमध्ये मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि इकडं मर्यादा कोणतीच पाळली नाही. सगळं ब्रह्मा आणि चोरी करी, देव आणि व्यभिचारी. नाथ महाराजांनी उल्लेख केला याच्या भागवतामध्ये. देवाचं तसं काही नाही म्हणे. अशा आपण बऱ्याच प्रतिज्ञा मोडलेल्या आहे, आणखीन एक मोडले तर काय होणार आहे, काही अडचण नाही. हा भीष्म देवाला सुद्धा प्रतिज्ञा बोलण्याकरता भाग पाडावं एवढी भीषण प्रतिज्ञा करणारे भीष्माचार्य गंगेचे पुत्र आहे. आणि जो प्रताप तेजस्वी भानू, प्रताप म्हणजे पराक्रम करण्याच्या बाबतीमध्ये तेजस्वी सूर्याप्रमाणे प्रखर आहे.
सूर्य ज्याप्रमाणे प्रखर तसा पराक्रमाने हा तेजस्वी सूर्य आहे. त्या भीष्माचार्यांनी आपल्या वडिलांचं लग्न करून दिलं. ते सत्यवतीपासून 2 पुत्र निर्माण झाले. त्यातला एक मुलगा असाच मरण पावला. दुसरा मुलगा राहिला. मग तिथं लग्न तर करून दिलं पाहिजे ना, हस्तिनापुराकरता वारस पाहिजे. मग एका ठिकाणी 3 मुलींचं लग्न होतं. अंबा, अंबिका आणि अंबालिका. जुन्या काळामध्ये स्वयंवराची प्रथा. भीष्माचार्य तिथं गेले, सगळे हसू लागले. म्हणे वय झालं आणि आता लग्न करतोय. म्हणे मी माझ्याकरता लग्न नाही करणार, आमचा हस्तिनापुराचा गादीचा वारस असावा म्हणून माझा जो सावत्र भाऊ आहे, सत्यवतीपासून प्राप्त झालेला चित्रांगद किंवा विचित्रवीर्य असे 2 भाऊ झाले होते. त्यापैकी एक मरण पावला आणि एक राहिला. त्याच्यासाठी लग्न करण्यासाठी मी या मुलींना घेऊन आलो. तुमच्यात जर पराक्रम असेल तर मला अडवून दाखवा. त्या 3ही मुलींना रथात बसवलं आणि भीष्माचार्याने एकट्याने सगळ्यांच्याबरोबर युद्ध केलं. त्या मुलींना घेतलं आणि आपल्या राज्यामध्ये आणून दिलं. सांगितलं की माझ्या भावाबरोबर लग्न करायचं आहे. त्या 3घीपैकी एक अंबा होती. तिने सांगितलं मनोमन मी माझा एक पती स्वीकार केला आहे, मला जायचं आहे. मग भीष्माचार्य म्हणले काय हरकत नाही. मग तिला सोडून दिलं आणि अंबिका आणि अंबालिका या दोघींचं लग्न लावलं आपल्या सावत्र भावाबरोबर. ती अंबा माघारी गेली तर तिने मनोमन ज्याला पती म्हणून स्वीकारलं होतं त्याने त्याग केला. तुला नाही भीष्माचार्याने तुला जिंकलेला आहे, सगळ्यांचा असणारा पराजय केला, आता मी तुझा स्वीकार करणार नाही. म्हणजे त्या पुरुषाने स्वीकार नाही केला. ती अंबा पुन्हा माघारी आली आणि भीष्माचार्यांना म्हटली की तुमच्या भावाबरोबर मी नाही लग्न करत, पण तुमच्याबरोबर लग्न करायची माझी तयारी आहे. म्हणजे अवघडच झालं की नाही. ते म्हणले नाही मी नाही करणार, कारण मी आजन्म ब्रह्मचर्य व्रत घेतलं आहे. म्हणजे आता भीष्माचार्य स्वीकार नाही करत आणि मनोमन ज्याला पती म्हणून स्वीकारलं तोही स्वीकार करत नाही. ती आंबा तशीच राहिली ना. आणि तिने मग सांगितलं की भीष्माचार्य ऐकून कोणाचं, म्हणे यांच्या गुरुचं ऐकतील हे परशुरामाचं. मग ती गेली परशुरामाकडे आणि परशुरामाला सांगितलं सगळा इतिहास की भीष्माचार्याने आमातिकेला जिंकून घेतलं, मी विनंती केल्यामुळे मला सोडलं, पण माझा पती काही मला स्वीकार करत नाही, मनोमन ज्याला मी वरलं होतं तो, आणि भीष्माचार्य पण मला स्वीकार करत नाही. तुम्ही सांगा, तुम्ही गुरुजी आहात, तुमचं ऐकलं तर ऐकलं. ते परशुराम म्हणले तो तर आपला शिष्य आहे, तो तर कधी तयार होईल, मी सांगतो म्हणे. आणि ते परशुराम आले ना. भीष्माचार्यानं म्हटले देवव्रत हे भीष्म, माझी तुला आज्ञा आहे, गुरु आज्ञा, की या अंबा ही जी स्त्री आहे याच्याबरोबर लग्न कर. त्याने गुरुजी एवढं सोडून तुम्ही काही सांगा, मी ऐकायला तयार आहे. तुम्ही म्हणले की माझं मस्तक अर्पण करायचं तरी मी करायला तयार आहे, पण एकदा प्रतिज्ञा केली आहे क्षत्रियाने, त्याता प्राण जाई परवचन न जाई. प्राण जाईल पण वडिलांच्या समोर जी काही प्रतिज्ञा केली ती मी मोडू शकत नाही. मग ते परशुराम म्हणले भीष्मा, तुला आज्ञा देणारा काही सामान्य नाही, मी तुझा गुरु आहे. आणि नुसता गुरु नाही, 21 वेळा मी संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय केलेली आहे, सगळे क्षत्रिय मारलेले म्हणे परशुने. म्हणून तर आपल्याला नुसता राम नाही परशुराम म्हणतात. सगळे क्षत्रिय मारलेले मी, सगळे क्षत्रिय असे परशुराम सांगायला लागले. त्याने ओ गुरुजी, तुम्ही क्षत्रिय मारले असेल तेव्हा हा भीष्माचार्य नव्हता म्हणे, आता करून दाखवा बरं तो पराक्रम. आणि ते खेळले ना युद्ध आपल्या गुरुजींच्या बरोबर. जो प्रताप तेजस्वी भानू देवमध्ये पडले. देव म्हणले गुरु शिष्याचे भांडणं होणं चांगलं नाही म्हणे, आदर्श दिला पाहिजे की नाही काहीतरी, हे भांडणं होणं चांगलं नाही आहे. मग त्यांचं युद्ध थांबवलं, नाही तर सगळ्या त्रैलोक्याचा नाश होईल तुमच्या युद्धामध्ये. थांबवलं त्यांचं युद्ध, पण लग्न मात्र काही केलं नाही. आणि मग त्या अंबेला इतका राग आला, तिने भगवान शंकराची आराधना केली 6 वर्षापर्यंत. आणि मी भीष्माचार्यांचा मृत्यू केल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही, पण तिला या जन्मात ते शक्य नाही झालं. मग तिने पुढे दृष्टद्युम्न द्रौपदी हे यज्ञातून निर्माण झाले. त्याच यज्ञातून ती अंबा शिखंडीच्या रूपाने जन्माला आली आणि मग भीष्माचार्यांच्या त्या युद्धामध्ये मृत्यूला कारण ठरली. तो भाग नंतरचा आहे. पण परशुरामांच्या बरोबर, म्हणजे ज्यांनी 21 वेळा संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली, त्यांच्याबरोबर युद्ध करावं एवढा पराक्रमी भीष्माचार्यांचा.
म्हणून ज्ञानोबा वर्णन करतात, हा भीष्मगंगा नंदनू जो प्रताप तेजस्वी भानू, पराक्रमाच्या बातमीमध्ये प्रखर तेजस्वी असा हा सूर्यच आहे. पुढे रिपू गज पंचाननू कर्णवीरू, कर्णाच्या बाबतीमध्ये कर्ण हा वीर आहे, पण नुसता वीर नाही बरं. कर्णाला ज्ञानोबराय विशेषण देतात पंचानन, तो सिंहाप्रमाणे आहे. आणि मग सिंह कोणाचा नाश करतो? हत्तीचा. मग हत्ती कोण आहे? रिपू म्हणजे शत्रू, आणि गज म्हणजे हत्ती. समोर आलेले शत्रू एक प्रकारे हत्तींचा कळप आहे, आणि त्यांच्यावर तुटून पडणारा सिंह म्हणजे हा वीर असणारा कर्ण आहे. हा कर्ण पांडवांच्याच पैकी आहे, पण त्यांचा उल्लेख मात्र पांडवामध्ये होत नाही. त्या कुंती मातेनं दुर्वासा ऋषींची फार सेवा केली, सेवेनं प्रसन्न झाले. जे ज्ञानाचा कुरुठा त्याचा सेवा हा दारवंटा. सेवेनं कोणताही व्यक्ती प्रसन्न होऊ शकतो, किती क्रोध संपन्न जरी असेल, पण सेवा केली तर तो व्यक्ती प्रसन्न होत असतो. मग आता ते दुर्वास ऋषी प्रसन्न झाले की या मुलीने आपली फार मोठी सेवा केली. प्रसन्न झाल्यानंतर मग तिने त्या दुर्वासाने तिचं भविष्य पाहिलं की भविष्य काळामध्ये काय होणार आहे. मग जो पंडू नावाचा राजा आहे, त्या राजाबरोबर हिचं लग्न होणार, पण राजापासून हिला काही पुत्र प्राप्त होणार नाही. म्हणून त्यांनी तिला अमोघ अशा प्रकारचे काही बीज मंत्र सांगितले, आणि या मंत्राचा उल्लेख केल्याबरोबर ज्या देवाकडून तुझी अपेक्षा असेल ते देवता तुला वरदान देतील. आता ती लहान वयातलीच मुलगी होती कुंती माता, मग ते मंत्र आपल्याला दिला आहे. मग सहजतेने सूर्याला अर्घ्य अर्पण केलं आणि सूर्याच्या नावाने मंत्राचा उच्चार केला. मंत्र संपल्याबरोबर सूर्यदेव साक्षात प्रगट झाले, आणि सूर्याने सांगितलं, मी तुला आता पुत्र देणार आहे. म्हणे अहो मी तर कुमारावस्थेमध्ये आहे, लोक मला समाज काय म्हणतील. म्हणे जर मी तुला वरदान दिलं नाही तर दुर्वास ऋषींचा जो मंत्र आहे त्या मंत्राला व्यर्थत्व येईल. पण म्हणे मला तर मग लोक कलंक म्हणून स्वीकारतील. नाही, माझ्या आशीर्वादाने तुझं कौमार्य तशाला तसंच राहील, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भंग येणार नाही. आणि मग लगेच पुत्र प्राप्त झाला. मग कुंती मातेने विचार केला, अजून तर आपलं लग्नही नाही आणि आपल्याला वरदानाने पुत्र प्राप्त झाला, मग काय करावं. तो मुलगा घेतला. सूर्यपुत्र होता ना तो मुलगा प्रगट झाल्याबरोबर, जन्माला आल्याबरोबर त्याच्या अंगाला सोन्याची कवच कुंडलं होती. म्हणजे कानामध्ये कुंडलं आणि अंगावर कवच. म्हणून त्या कर्णाला कोणत्या आसराचा, शस्त्राचा, शीत उष्ण याची काहीच बाधा नव्हती. तो पाण्यात टाकला तर बुडत नसायचा, कारण पराक्रमी सूर्यपुत्र होता तो. मग त्याला एका पेटीमध्ये ठेवलं आणि नदीच्या पाण्यामध्ये सोडून दिलं. मग आता काही ते अधिरथ आणि राधेय हे म्हणजे रथ चालवणारे किंवा सूत वंशातले हे पुत्र प्राप्त व्हावं म्हणून आराधना करत होते, आणि सकाळीच आराधना करायचे. आणि ती आराधना संपली की ती पेटीच वाहत आली. तो पुत्र हातात घेतल्याबरोबर त्या राधाजी होती ना अधिरथाची पत्नी, तर तिला लगेच प्रेमपाना फुटला आणि सांगितलं, भगवंतानेच हा आपल्याला पुत्र दिला आहे. म्हणून त्या कर्णाला कौंतेय, कुंतीचा पुत्र असं नाव नाही, कौंतेय हे नाव नाही. मग राधा मातेनं सांभाळ केला. अधिरथाची पत्नी आहे ती महाभारतातली, त्याचं नाव पडलं राधेय. पराक्रमी फार मोठा आहे आणि कर्णासारखा उदारही कोणी नाही. असं म्हणतात की ते द्रोणाचार्याने शिक्षा दिली ना सर्वांना, आणि मग शिक्षा दिल्यानंतर आपण काय शिकलो हे सांगायचं असतं, दाखवायचं असतं. सगळे आपापला पराक्रम दाखवा लागले. तेवढं तो कर्णही सजून आला आणि सांगितलं, तुम्ही अर्जुनाला हा त्रैलोक्यात सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे असं जाहीर करू नका. जर पराक्रमच दाखवायचा असेल तर मी पराक्रम दाखवायला तयार आहे असं म्हटल्याबरोबर तो आला. आणि तो आता त्या समोरच्या पटांगणामध्ये किंवा त्या आखाड्यामध्ये आल्याबरोबर तो त्याचा जो वडील आहे ना अधिरथ, तो पळत पळत आला आणि सांगितलं, बाळा तू काय करतो आहे. आता परिचय झाला ना या निमित्ताने, कारण जर वडील सूत असेल तर मुलगा कोण होईल, सूतपुत्र होईल ना.
हा सूर्यपुत्र नाही. मग ते म्हटले बाकीचे लोक अर्जुन क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाने आपल्या बरोबरीच्या लोकांबरोबर युद्ध करावं, तो अजून कनिष्ठ आहे, त्याला अपमान. दुर्योधन म्हणला असं असेल तर मी कर्णाला एक राज्य देऊन टाकतो म्हणे, आणि जर राज्य दिलं तर हा राजा होईल, राजा झालं की युद्ध करायला काय हरकत आहे. मग त्याला राज्य मिळालं पण युद्ध मात्र काही ते झालं नाही. म्हणजे कर्णाला तिथं पराक्रम गाजवता नाही आला. कर्ण उदार, फार उदारतेच्या बाबतीमध्ये भगवंताने औदार्य नावाचा सद्गुण कर्णाला देऊन टाकला होता. तेवढं औदार्य कोणाचंच नाही. ते आपल्याला इतिहास माहिती आहे की एकदा कर्ण असे सहज निघाले म्हणे. दुर्योधनाने सांगितलं की माझी धर्मपत्नी आहे ना, एवढी घेऊन जाणीला माहेरामध्ये सोड, तू चाललाच आहे प्रवासाला. तर मग तो निघाला. प्रवासामध्ये एक ब्राह्मण व्यक्ती आला आणि त्याने कर्णाला सांगितलं माझी अडचण फार मोठी आहे, मला काही धन लागतं. कर्ण म्हणे मी निघालो प्रवासाला, माझ्याकडं तर काही एवढं धन नाही. आणि त्याने मागं पाहिलं, म्हणे दुर्योधनाची तर धर्मपत्नी आहे आणि माहेराला चालली, म्हणजे सजून चालली, सगळे अलंकार वगैरे. म्हणजे मग वहिनी काढा सगळे अलंकार, कानातले म्हणजे हातातली अंगठीसुद्धा काढा लावली, पायातले जोडवे वगैरे सगळे अलंकार दिले. आणि ब्राह्मणाला म्हणे काम झालं का? त्याने वा एवढे तर भरपूर झाले आपल्याला. सगळे अलंकार घेतले आणि तो व्यक्ती गेला निघून. मग आता कर्णाने सांगितलं वहिनी चालायचं पुढं. म्हणे चाल पुढं नाही, मागं. पुन्हा हस्तिनापुरामध्ये म्हणे अशा अवस्थेमध्ये लंकेची पार्वती होऊन कुठं माहेरात जात असते का? आणि काय आपलं वजन पडणार तिथं गेल्यावर? म्हणे माघारी. दुर्योधनाला सांगितलं काय म्हणे तुमचा हा मित्र आहे कर्ण, कळतं का म्हणे काही? अहो ते ब्राह्मणाने काही धन मागितलं, माझ्या अंगावरचे सगळे अलंकार देऊन टाकले म्हणे. दुर्योधन म्हणले नशीब, त्याने फक्त अलंकारच मागितले. जर तो ब्राह्मण म्हणला असताना मला एखादी दाशी पाहिजे तो तुलाच देऊन टाकला असतं. उदार आहे कर्ण. रिपुगज पंचाननु कर्णवीरू या एकेकाचे मनोव्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपाचार्य न पुरे एकेलाची. काही ठिकाणी या शब्दपणे बरं, या एकेकाचेनी किंवा एकेकाचेनी. आता एक म्हणजे एकटे असणारे भीष्माचार्य आणि एकटा असणारा कर्ण. या एकेकाचेनी म्हणजे या एक जणाने मनोव्यापारे, मनोव्यापार म्हणजे संकल्प. मनाचा व्यापार कोणता असतो? संकल्प. जयाचे मन संकल्प माझाची वाहे. संकल्प विकल्पात्मकम मन हा. संकल्प विकल्प करणारं मन आहे. बघा बरं, संकल्पामध्ये ताकद असते, शक्ती असते, पण त्या संकल्प सिद्ध होण्याकरता तेवढं तपही असावं लागतं. एकाग्रतेला तप असं म्हणतात. मनाची एकाग्रता हे तप आहे. संकल्प कोणाचाही फळाला येत नसतो. नाहीतर आशा तर किती संकल्प आपण करत असतो ना. आपला शत्रू असेल तर आपण संकल्प काय करतो? बस तुझे राख होईल. पण त्याचे राख होण्याकरता आपल्या घरातही राख नसते, तप नसतं ना आपल्याकडे. तपाचा प्रभाव होत असतो. तप असेल तर संकल्प फलीभूत होतात. आणि याने नुसार संकल्प जरी केला तर काय होऊ शकतं? हे विश्व होय संहरे, या विश्वाची उत्पत्ती पण हे करू शकता किंवा विश्वाचा संहारही करू शकता. दोन अर्थ होतील ना. विश्व होय, होय म्हणजे उत्पत्ती, आणि संहरे म्हणजे संहार असा होऊ शकतो. किंवा एकच अर्थ केला तर हे विश्व संहरे होय, या विश्वाचा संहार होऊ शकतो, असा एक अर्थ केला तरी लागतो. दोन क्रियापद घेतले तरी अर्थ लागतो. यांच्या संकल्पावर आहे. आता विश्व कसं होऊ शकतं? कल्पना करा, यांनी संकल्प केला की आता आपल्याला पाऊस पाडायचा आहे, तर हे पर्जन्यास्त्राचा वापर करून पाऊस पडू शकतात. पाऊस पडला की धान्य चांगलं येतं. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः. हे सगळं होऊ शकतं की नाही? म्हणून विश्व होऊ शकतं. आणि यांनी जर ब्रह्मास्त्र वापरलं तर संकल्प मनामध्ये करून तर विश्वाचा संहारही करू शकता. दोन्ही अर्थाने लागते. हे विश्व होय संहरे एवढा यांचा पराक्रम आहे. जुन्या काळात सगळे तप करायचे. राजे लोकसुद्धा तप करायचे सगळे बरं, किंवा राक्षससुद्धा तप करायचे. आपण बघा तुम्ही रावण, कुंभकर्ण, ते हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष यांनी तपच केलेले सगळे.
विनाकारण देव त्यांना प्रसन्न थोडी झाले. बरं तपही असं केलं, उग्र तप, भयानक तप. एवढं तप तर इंद्रालाही करता येणार नाही जेवढं तप त्यांनी केलं असेल. म्हणजे अगदी अस्थि मात्र प्राण राहावा, मांस सगळं निघून जावं, एवढं भयानक तप करतात ना. मग त्यांचे मनोरथ संकल्प सिद्धीला जात असतात. एकेकाचे मनोव्यापारे हे विश्व होय संहरे, हा कृपाचार्य न पुरे एकलाची. आक्षेपार्थाने पण घेता येईल, हा एकलाची कृपाचार्य न पुरे. हा एकटा असणारा कृपाचार्य या सगळ्यांना पुरून उरणार नाही का, किंवा पुरेसा होणार नाही का? अर्थात होणार. का बरं? कारण कृपाचार्य चिरंजीव आहे, अश्वत्थामा चिरंजीव आहे. बघा, हे दोघंजण यांच्या पक्षात आहे. आणि एकटा कृपाचार्यसुद्धा यांना पुरून उरू शकतो. खरंच आहे, कारण कृपाचार्य कधी मरणारच नाही ना. हे सगळे मेल्यानंतर उरणार कोण आहे? कृपाचार्य. आणि हा कृपाचार्य न पुरे एकलाची, एकटीच कृपाचार्य यांना पुरेसे होणार नाहीत का? अर्थात त्यांचाही पराक्रम फार मोठा आहे. पुढे कोण आहे? येथ विकर्णवीर आहे, हा अश्वत्थामा पैल पाहे, याचा अडदर सदावा आहे कृतांत मनी. विकर्णसुद्धा वीर आमच्या पक्षात आहे. हा अश्वत्थामा पैल पाहे, पैल म्हणजे पलीकडं, थोड्याशा अंतरावर तुमचा पुत्र अश्वत्थामा, त्यांनाही पहा. मग अश्वत्थाम्याचं काय म्हणणं आहे, काय सामर्थ्य आहे? वा, याचा कृतांत अडदर सदामनी वाहे. कृतांत, अंत म्हणजे काळ, जो सगळ्यांचा अंत करतो त्याला महाकाळ असं म्हणतात. आणि काळाचा काळ यमसुद्धा याचा म्हणजे या अश्वत्थाम्याचा अडदर, अडदर म्हणजे धाक, सदामनी वाहे. अश्वत्थाम्याचा मनामध्ये धाक सदैव काळाच्या सुद्धा मनातमध्ये असतो. जे काळाच्या मनात निरंतर धाक कोणाचा आहे? अश्वत्थाम्याचा. नियम असा होता की सगळे कौरव पांडव द्रोणाचार्यांकडे शिकायचे. मग शिकत असताना द्रोणाचार्य सगळ्यांना पाणी आणायला पाठवायचे. प्रत्येकाकडे घागर असायची मातीची, आणि मग त्या घागरीचं असं असायचं की घागरीचं तोंड बारीक आहे पण डेऱ्याचा आकार मोठा आहे. त्यामुळे मग लहान छिद्रातून पाणी जायला वेळ लागायचा, म्हणून बाकीच्यांना यायला उशीर व्हायचा. पण अश्वत्थाम्याकडं घागर मात्र वेगळी होती, तिचं तोंड मोठं असायचं आणि मग ती लवकरात लवकर भरायची. मग अश्वत्थामा लवकर गेला की लवकर पाणी घेऊन यायचा, आणि तो लवकर आला की तेवढ्या वेळामध्ये द्रोणाचार्य त्याला काही विशिष्ट प्रकारचं अस्त्रज्ञान करून द्यायचे, आणि मग बाकीच्या हळूहळू यायचे. म्हणून पाठाला लवकर आलं पाहिजे बरं. हो गा, एखादा अस्त्र होकायचं तुमचं, ऐका पुढचं सांगतो मी. आणि मग तेवढ्या वेळेमध्ये त्यातून तत्परता दिसायची की नाही. मग अश्वत्थामा तर वेगात यायचाच, पण त्याहीपेक्षा भक्तराज अर्जुन जास्त वेगात यायचे. कारण का? आपला वेळ वाया जाऊ नये आणि गुरुजीने आपल्याला काहीतरी शिकावं. मग अश्वत्थामा आणि अर्जुन हे बरोबरीनं शिकायचे, बरोबरीने. आता मुलावर पण प्रेम आहे, शिष्यावर पण प्रेम आहे, बाकीच्या हळूहळू यायचे. म्हणून अर्जुनाची तत्परता किती मोठी, थोडासा वेळ वाया जाऊ नये. दया मुख्य तुकोबरानेही सांगितली आहे की आपल्या जीवनातला वेळ वाया जाऊ नये, मुख्य दया ही दया आहे. म्हणून हे अश्वत्थामा एक तर चिरंजीव आहे, आणि त्यातून पुन्हा कधीच मरणार नसल्यामुळे काळाच्या मनातसुद्धा धाक आहे की याच्याकडे ब्रह्मास्त्र आहे, हा कधीही वापरू शकतो म्हणून, आणि तो आमच्या पक्षात आहे. येथ विकर्णवीर आहे, हा अश्वत्थामा पैल पाहे, याचा अडदर सदा वाहे कृतांत मनी. समितींजय सौमदत्ती, ऐसे आनिकही बहुता हाती, जयांची आबाळा मिती धाताही नेणे. समितींजय सौमदत्ती असे ज्ञानोबारे दोघं जण घेतात. विशेषण कृपाचार्यांचं घेतलं आहे टीकाकारांनी. ज्ञानोबारे समितींजय सौमदत्तीचं विशेषण घेतात. ऐसे सौमदत्ती म्हणजे सोमदत्ताचा पुत्र, त्याला भूरिश्रवा असं म्हणतात, तोही आमच्या पक्षातच आहे. ऐसे अनेकही बहुता हाती, ऐसे म्हणजे यांच्या बरोबरीचे बरं. मागे भीमार्जुन समायुधी हे सांगितले, पण अशा प्रकारचे अनेकही बहुता हाती फार मोठे मोठे आहेत. जयांची या बळा मिती धाताही नेणे. जयांची या बळा, ज्यांच्याकडे बळ किती आहे, आणि मिती म्हणजे गणना किंवा मोजमाप, यांच्याकडं बळ किती आहे
याचं मोजमाप तर ब्रह्मदेवाला लावता येणार नाही. ब्रह्मदेवाकडे 4 मुख आहेत, म्हणजे 4 प्रकारची बुद्धिमत्ता आहे. आणि ती बुद्धिमत्ता जरी वापरली तरी ब्रह्मदेवाला सुद्धा अंदाज लागणार नाही की यांच्याकडं बळ किती आहे. का बरं? कारण ब्रह्मदेवाने जेव्हा हे जन्माला घातले तेव्हा ब्रह्मदेवाला माहिती होतं यांच्याकडे एवढं बळ आहे. पण आता यांनी युद्धापर्यंत एवढं कमावलं हे ब्रह्मदेवालाही माहिती नाही. म्हणून संपादन किती केलं आहे किंवा बळाचा उत्कर्ष सांगायचा आहे. म्हणून उपमा दिली की ब्रह्मदेवाला सुद्धा यांच्या बळाची मोजणी करता येणार नाही, असं आमच्याकडं आहेत. कोण कोण आहेत, कशा करता आले आहेत, त्याचा विचार पुढच्या श्लोकामध्ये सांगणार. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.